चला मंडळी, रत्नागिरी गाडी लागली. नमस्कार मंडळी, सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, सुंदर पाऊस पडतोय जबरदस्त. कोकणामध्ये अगदी चांगलाच पाऊस. मुंबईमध्ये तर धुमाकूळ घातला नाही पावसाचा, गावामध्ये सुद्धा धुमाकूळ घातला नाही. अगदी चिपून खेड म्हटलं तर अनेक ठिकाणी पावसानं पाणी भरलेलं आहे आणि काही ठिकाणी दरडसुद्धा कोसळले आहेत. तर मंडळी, सांभाळून कुठे प्रवास केला तर सांभाळून प्रवास केला. तर आज आम्ही एस टीनं प्रवास करणार आहोत. आज गाडी नाही आहे, त्यामुळे एस टीनं प्रवास करणार आहोत. एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास. आम्ही जाणार आहोत रत्नागिरीमध्ये. रिया आणि मी दोघंजण आता रत्नागिरीमध्ये जाऊन येतोय. सहज असं एक काम आहे, गाडीचा एक पार्ट आणायचा आहे, त्यासाठी रत्नागिरी चालू आहे. रियाला म्हटलं येतेस काय, म्हटलं चला जाऊया. पावसाचं सुद्धा वातावरण आहे, चला जाऊया थेट रत्नागिरीमध्ये. देवरुखमध्ये काही काम होतं म्हणून आधी पहिलं देवरुखमध्ये आलो आहे. आम्ही देवरुखमध्ये पोचलो आहे आणि देवरुखमध्ये आल्यानंतर पाऊस पण जोरात सुटला आहे बघा. पाऊस गडबड करतोय काय माहीत नाही. चला मंडळी, रत्नागिरी गाडी लागली. इथे 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 हा चल बस. तिकडं मंडळी रत्नागिरी म्हणून गाडीत बसले सगळी लोक, पण ही रत्नागिरी दुसरी गाडी लागली बघा. सगळी अगली गाडी दिसते बघा. मस्त गोंधळ झाला आहे लोकांचा. ती एस टी आता खाली झाली बघा. बाजूची एस टी पूर्ण खाली झाली. रत्नागिरी म्हणून बसली होती लोक. कोणीतरी पोपट केला आणि त्यांचा पोपट झाला. कोणी तर बसणार आहे ना. हो रामू काका, पोपट झाला, पोपट झाला. रत्नागिरीमध्ये देवळी घाटात चढताना सुद्धा अगदी अद्भुत नजारा दिसतो. अगदी अतिशय सुंदर असा निसर्ग आणि या निसर्गामध्ये वाहणारा हा छोटासा धबधबा, अगदी मन प्रसन्न करून टाकणारा असा धबधबा आहे. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज चौक रत्नागिरी आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, याला मारुती मंदिर चौक बोलतात. अगदी तिथं आलो आहे आम्ही. मारुती मंदिर चौकामध्ये आपली रत्नागिरी, सुंदर रत्नागिरी. आपल्याला या माझगाव रोड आहे त्या रोडला जायचं आहे. होय, ये भाई साहब है, इनके पास से स्पेयर पार्ट ले लिया. आपका दुकान का नाम बोलो ना रत्नागिरी में. धनलक्ष्मी ऑटोमोबाइल्स. धनलक्ष्मी ऑटोमोबाइल्स. सभी टू व्हीलर के स्पेयर पार्ट्स मिलते हैं, ओरिजिनल और आफ्टर मार्केट भी मिलते हैं. माझगाव रोड, मारुती मंदिर. म्हणजे गाडीचे जर स्पेअर पार्ट घेतलेले आहेत आपण रत्नागिरीमध्ये माझगाव रोडला. हे बघा, धनलक्ष्मी ऑटोमोबाईल्स, तिथून आम्ही स्पेअर पार्ट घेतलेले आहेत. मारुती मंदिरला माझगाव रोड आहे ना, इकडून जर मारुती मंदिरवरून आलं तर इकडं माझगावला जातो आणि या साईडला जो रोड जातो ना हा नेवऱ्याला जातो, निलिमाकडे. माझी बहीण आहे ना तिच्याकडे बस वगैरे, नेवरे बस आहे ना, त्या मार्गे जाते. म्हणजे मारुती मंदिरला पोचलो आहे. आता मारुती मंदिरच्या इथून काय करूया, आपण स्टँडच्या दिशेने जाऊया आणि स्टँडला रामआळीमध्ये थोडासा जरा नाश्ता करूया. आता मग काय खरेदी करायचं काय बघूया. काय खरेदी करायचं, भाजी घ्यायचं आहे. गाडी बघूया, आता ऑटो रिक्षा बघूया. हा स्टँड रे, चल बस बस. म्हणजे समोरच इथं राम मंदिर आहे. राम मंदिर असल्यामुळं ह्या गल्लीचं जे नाव आहे ना त्याला रामआळी म्हटलं. मग हा रामआळीमध्ये जरा जाऊया. रामआळीमध्ये आतमध्ये गेल्यानंतर एक हॉटेल आहे, दाखवतो तुम्हाला. अगदी नाश्त्यासाठी चांगलं हॉटेल आहे.
तुम्हाला इडली डोसा वगैरे खाऊ शकता तुम्ही मस्त वगैरे. जय श्रीराम. इकडून आहे रत्नागिरी. जर का तुम्हाला रत्नागिरीत काय खरेदी करायची असेल, कपडे, बॅग, अगदी स्कूल बॅग वगैरे काय शाळेची मुलांना काय वस्तू, अगदी छोट्या छोट्या वस्तूसुद्धा इथे रत्नागिरीला रामआळीमध्ये आपल्याला मिळतात. अगदी भांडीपासून काय तुम्हाला पाहिजे असेल ती वस्तू या रत्नागिरीमध्ये रामआळीमध्ये तुम्हाला मिळते. ही चांगला क्वालिटी आणि चांगल्या प्रकारची व्हरायटीवाला माल इकडे आपल्याला मिळू शकतो. म्हणजे ज्वेलरीपासून तुम्ही काही खरेदी करू शकता इथे, असं आहे. आणि आता कसं पावसाळा असल्यामुळं थोडी गर्दी कमी आहे, तर आता जास्त शेतीला सुरुवात झाली आपल्याकडं. म्हणजे हे बघा भिडे भिडे उपहारगृह, याच्यामध्ये आपण जाऊया आणि नाश्ता करूया मस्तपैकी. आधी समोसा, मेंदूवडा वगैरे काय भेटला, डोसा वगैरे तर बघूया, डोसा खाऊया चला मस्तपैकी. बघा म्हणजे आता बघा आपण ऑर्डर करूया. इथे ऑर्डर केली ना की इथे ऑर्डर आपण देतो ना तोपर्यंत तिकडनं ऑर्डर तयार होऊन येते. हा माणूस इथला तिकडं पण जात नाही. बघा दाखवत होतो. डोसा द्या अजून. दोन मसाला डोसा मंडळी ऑर्डर तर दिलेली आहे आता मसाला डोसाची. बघा थोड्या वेळात ऑर्डर आहे. काय होतं इथून व्यक्ती तिथपर्यंत सांगायला जात नाही, मोबाईलवरूनच ते ऑर्डर ट्रान्सफर करतात आणि त्याप्रमाणे ऑर्डर इथे येते. चला मंडळी मस्तपैकी मसाला डोसा आला आहे. जरा ताव मारूया मसाला डोस्यावरती. म्हणजे कोल्ड कॉफी आलेली आहे बघा कशी आहे. हां या गठ्ठू इथे. चला कोल्ड कॉफी घेऊया. चला तर मंडळी मस्तपैकी नाश्ता झाला आहे. आणि हे तुला आवडला नाश्ता? मस्त एक नंबर. कोल्ड कॉफी कशी होती? भारी. एक नंबर ना. मस्तपैकी. आता चालू आहे पुन्हा एकदा स्टँडच्या दिशेने. सलूनसाठी छत्री वगैरे घेतलेली आहे. आता चालू आहे आपण स्टँडच्या दिशेनं. बघूया काय रिया भाजी घेते काय. रिया भाजी घ्यायची आहे ना ग? हां मंडळी कधी रत्नागिरीत आलो ना तर यातली मेथी नक्की नेतो. हा बघा कोणाकोणाला ही मेथी आवडते नक्की सांगा. बघा जबरदस्त मेथी आहे. थोडीशी घेऊया. रिया घेते सगळं. किती घेते? 10 रुपये. किती? 10 रुपयाची पुरेल काय? का अजून 10 रुपयाची घेतेस? अजून 10 रुपयाची टाकतेस? हा पोरं खाणार आहे. बोला ना आपणच याच्यामध्ये अजून 10 रुपयाची टाकावं. बघा रत्नागिरी स्टँडच्या बाजूला आलात ना तुम्ही, रामवाळीच्या साईडला जाताना की आजी इथं बसलेले आहेत मस्तपैकी. ह्या मेथी जबरदस्त मेथीची भाजी अगदी. त्या पैसे द्यायचे. भोपळा किती एरिया? 50ला या 3 शेड आहेत. भेंडी वगैरे काय पाहिजे? नको द्या. थोडेसे आंबे घेऊया याच्यातले. बघूया चांगले चांगले काढ. छोटेवाले नाही ते नरम लागतात का? जास्त नरम नको. जास्त नरम असतील ते काढू नका. हो हे चांगले आहेत कडक. मला समजत नाही. थोडेसे कडक असतात ना ते काढायचे याच्यातले आंबे, नरम नाही काढायचे. हां घेतो चांगला आहे. झालं 1.5 किलो. हां झालं होतील वाटतं 1.5 किलो. बघा चल आंबे घेतले 1.5 किलो. म्हणजे पोचलो आहे रत्नागिरी. आपलं बस स्थानक आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं. हे बघा या साईडला जर तुम्ही बघितलात ना तर सिटी बस तुम्ही रत्नागिरीमध्ये जायचं असेल तर इथून सिटी बसने जायचं. आणि या साईडला वरती गेलात ना की मग लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या इथून वरून सुटतात आणि सिटी बस इथून खाली सुटतात. आपण
ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या इथून सुटणारे आहेत. वरून यायला आतमध्ये इथून गेलात की लांब पल्ल्याच्या गाड्या आणि खाली गेलात तर सिटी बस. पण आपल्याला जायचं आहे पुन्हा एकदा मारुती मंदिरात. तर मारुती मंदिरात जाऊया आणि तिथे बसूया बसला. चला म्हणजे पुन्हा एकदा मारुती मंदिरला उतरलो आहे. कशासाठी उतरलो आहे तर पोरग्यांसाठी काहीतरी खायला घ्यायला पाहिजे म्हणून इथे एक हिरापन्ना मिठाईवाला आहे. संध्याचा तर मी कधी आलो ना आम्ही रत्नागिरी साईडला तर हिरापन्नाची इथे काहीतरी मिठाई घरी घेऊन जातो मुलांना खायला. त्याला म्हणजे हे बघा इथे समोर महाराजांचं जे पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो समोर पुतळा आहे मारुती मंदिरला आणि अगदी त्याच्या पुढे जरा आलात की इथेच हे बघा हिरापन्ना मिठाईवाला. हवा एवढी फास्ट सुटले. चला इथे काहीतरी घेऊया. नाही बघा मस्तपैकी व्हरायटी असतात या दुकानामध्ये. अगदी बरेचसे पदार्थ तुम्हाला रसमलाई वगैरे मिळते बघा. रसमलाई वगैरे मलाई सँडविच वगैरे रसगुल्ला असे बरेच प्रकारचे तुम्हाला अगदी चांगले व्हरायटीचे स्वीट्स मिठाई तुम्हाला मिळेल बघा. म्हणजे रसगुल्ला घेतलेला आहे मुलांसाठी. हवा बघा काय फास्ट आहे मस्त की. थोड्याच्या वेळानंतर पावसाचं अजून परत जोरदार आगमन रत्नागिरीत होणार आहे. कारण आता 2-4 दिवस अगदी झोडपून काढतोय पाऊस. रत्नागिरीमध्ये थोडासा कमी वाढतोय पाऊस. आमच्याकडं देवरुख पट्टा अगदी मार्लेश्वर पट्टा साखरपा वगैरे ह्या साईडला संगमेश्वरला अगदी तुफान पाऊस होता. रत्नागिरी थोडा हलके पाऊस वाटतोय. वातावरण थोडा पावसाचं अपडेट म्हटलं तर थोड्या वेळानं पाऊस येईल असं मला वाटतंय. चला म्हणजे देवरुख गाडी आली. म्हणजे हे बघा आपली गाडी आहे. त्या गाडीसाठी काय लागणार पार्ट होते ते आणण्यासाठी रत्नागिरीत गेलो होतो आणि आलो आहे तुळसरीत इथे विराजच्या घरी म्हणजे अक्षयच्या मामाच्या घरी. असं नमस्कार हो. म्हणजे तुळसरीत विराजचं मटेरियल दिलं आणि मग पाठीमागं सोहम बेकरी आहे. तुळसरी सोहम बेकरी आहे ना तिथे काय खारी तर टोस्ट वगैरे सगळे घेतले आणि आता देवरुखला जाणारी गाडी परत इथे बघतो आणि मग आंबावला उतरतो. इथेच थांबायला लागेल. म्हणजे त्यानंतर पोचलोय घरी. व्हिडिओ एडिटिंग झाले कंप्लीट आणि आता बाहेर जो पाऊस सुटलाय ना जबरदस्त आवाज घ्या बघा. जबरदस्त पाऊस सुटलाय. हवा पण सुटले. एवढं छत्री हलते त्याच्यावरनं कळत असेल तुम्हाला. एवढा पाऊस सुटला आहे मस्त की हवा सुटले. मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला मंडळी पुन्हा भेटूया आणखी एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या खुशीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या मंडळी. पाऊस जोरदार आहे. कुठेही बाहेर जास्त फिरू नका. इतरस्त कामा व्यतिरिक्त कुठेही बाहेर फिरू नका. तर काळजी घ्या. चला.